नमस्कार मित्रांनो, आशिष निकम व्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे, आमची कॉलनी नव्याने जन्माला आलेली आहे। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समजलं असेलच। तर आजच्या पार्टीचं कारण असं आहे की बरेच दिवस झाला आम्ही सल्लूभाई म्हणजेच प्रकाश रानमाळे यांच्या मागं लागलेलो की बाबा तुम्ही कायम व्हेजच खाताय, पण आमचं नॉनव्हेजवाल्यांचं काय। म्हणून आज खास चिकनची पार्टी आमच्यासाठी आणि जे व्हेज आहे त्यांच्यासाठी व्हेज पनीर असं हे प्लॅनिंग केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकत आहात की सगळेजण आता कांदा टोमॅटो सगळेजण चिरायच्या जोडणीला लागलेले आहेत। ज्योतिषी साहेब पण आज बसलेले आहेत चिरायला। आणि जसं की तुम्ही बघत आहात एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व कुमार भावांनी बाजार आणलेला आहे। आता तुम्ही जोडणा करून पुढची जोडणा करा असं म्हणत आहेत। तर लगेच अध्यक्षबाई पुढे होऊन कामाला लागले आहेत, कारण आज हसमुखबाई नसल्यामुळे आजचा सगळ्या जेवण बनवण्याचा विडा आमच्या अध्यक्षबाईंनी हाती घेतलेला आहे। तर तुम्ही बघत आहात चिराचिरी झालेली आहे आणि सल्लूबाई येऊन बसलेले आहेत आता इथे। आणि इकडं सल्लूबाईंचा मुलगा आयुष देखील आलेला आहे, हाय करत आहे, चेअर्स करत आहे आपल्याला की मस्त झालेला आहे। मागची पार्टी आताची पार्टी पण जोरात करायची अशी सगळ्यांचा प्लॅन आहे। आणि ह्या मुलांनी आज दिवसभर दंगामस्ती केलेली आहे आणि आता अभ्यासला बसलेत। तर आयुषने आणून मला 10 रुपयाची नोट देत आहे। तर ही नोट मित्रांनो तुम्ही जर बघितला असा तर ही नोट एकदम खोटी आहे। आणि विशेष म्हणजे ही 10 रुपयाची नोट जर बघितला मित्रांनो तर खरोखरच्या नोटेसारखीच दिसते, पण याची साईज फक्त लहान आहे। तर ही नोट आपण आमच्या लहान मुलग्याला देऊन बघूया तो काय करतोय। तर शिव कुठे आहे आमचा? शिव इकडे। तर बघत आहात की शिवला ही 10 रुपयाची नोट आपण दाखवूया, तो किती खुश झालेला आहे बघा। त्या चेहऱ्यावर एक हास्य दिसत आहे ते बघून। तर शिव एकदम खुश झालेला आहे आणि नाचायला चालू केलेला आहे 10 रुपयाची नोट बघून ती, की आता उद्या आईस्क्रीम आणायला जाणार असं म्हणून त्याने नाचायला चालू केलेलं आहे। तर इकडे जेवणाची तयारी चालू आहे, ज्योतिषी जाळ घालत आहेत तुम्ही बघत आहात। आयुष पण चिरायला बसलेला आहे आणि सल्लूभाई जरासं चुलीजवळ बसलेले आहेत शेकायला तुम्ही बघत आहात। प्रकाश रानमाळे म्हणजेच सल्लूभाई ते बसलेले आहेत जाळ घालायला इथे आणि एकदम ते शांत विचार करत आहेत की आता पुढचं प्लॅनिंग कसं करायचं त्यांचा विचार चालू आहे। तर उद्या एकादश आहे, त्याचं पण प्लॅनिंग त्यांच्या डोक्यात चालू आहे की उद्या नंदवाळला काय कसा त्यांना प्रसाद द्यायचा तेच त्यांचं बोलणं चालू होतं। त्या विचारातच त्यांच्या डोक्यात विचार तो चालू आहे सगळा। आणि इकडं आमची बच्चे मंडळी खेळत आहेत आणि कुमार आणि त्यांच्या मामी म्हणजेच अध्यक्षा मॅडम आलेल्या आहेत। त्यांची चर्चा काहीतरी बाहेर झालेली आहे गंभीर असं वाटत आहे। आणि आयुषनं आज चिरायचा पांडुरंग आमचे नसल्यामुळे आयुष आज चिरा बसलेले आहेत आणि हसमुखभाई नसल्यामुळे अध्यक्षाबाई आज जेवण करत आहेत तुम्ही बघत आहात। आणि इथं प्रकाश रानमाळे म्हणजे सल्लूबाई यांचे कामगार जेवण करत आहेत त्यांच्यासाठी नॉनव्हेज, आणि तेच आमच्यासाठी आज नॉनव्हेज बनवत आहेत। तर कशी चपाती लाटत आहेत बघत आहात तुम्ही मित्रांनो। तर एकदम छान प्रकारे असं त्यांनी सध्या चपाती लाटत आहेत मित्रांनो तुम्ही बघत आहात। आणि त्यांनी सगळी चिराचिरी वगैरे सगळं त्यांनी आज नॉनव्हेज बनवणार आहेत। आणि अध्यक्षाबाई मगाशी जे बनवत होत्या ते व्हेज आहे। तर ही नॉनव्हेजवाल्यांची चूल आहे तुम्ही बघत आहात। आणि इकडं अध्यक्षाबाई व्हेजवाल्यांचं जेवण बनवत आहेत। तर त्यांनी छान प्रकारे भात भाजत आहेत तुम्ही बघितला असता, तांदूळ तेलात टाकून भाजायचं चालू आहे त्यांचं। आणि ज्योतिषी पण त्यांना मदत करत आहेत कारण जेवण लवकर आवरावं कायमच त्यांचं प्लॅनिंग असते ज्योतिषींचं। आणि इकडे सल्लूबाई म्हणजेच अध्यक्षाबाईंचे मिस्टर इथं आमच्या नॉनव्हेजवाल्यांना जाळ घालायचं काम करत आहेत चुलीमध्ये। आणि इकडं कुमारनं सगळा मसाला दाखवत आहे आपल्याला। तोपर्यंत मध्येच आयुष आला आणि आयुष म्हटला तू भाजला हो, मीच दाखवतो काय आहे। तर हा मसाला आहे सुहाना मसाला आहे, एव्हरेस्ट मसाला आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचा मसाला आणलेला आहे। लसूण तर भरपूर आणलेला आहे, लसूणच नुसता दिसत आहे आज। आणि इकडे चूल पण पेटलेली आहे आणि अध्यक्षाबाई आणि आमच्या हिटलर चपात्या लाटत आहेत तुम्ही बघत असतील। आणि ज्योतिषी बघत आहेत चपात्या कशा लाटायच्या। तर ज्ञानू आता कांदा आणि टोमॅटो घेऊन चाललेले आहे मित्रांनो, कारण तिच्या डोक्यात आहे की लवकर आज जेवण होते। आणि इथं ती मिक्सर शोधत आहे मित्रांनो, तुला काय मिक्सर सापडेना
ती मिक्सर शोधत आहे सध्या आणि मिक्सर जोडलेला आहे. मिक्सरला उंची परत नव्हती म्हणून खाली पातेल घेतलेलं आहे ज्ञानूनं आणि आता ती मस्तपैकी मसाला करू दे. तोपर्यंत आमच्या चॉकलेट बॉयची एंट्री झालेली आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकत आहात तिकडे चॉकलेट बॉय आलेले आहेत. तर चॉकलेट बॉयची एंट्री झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल. हात वर केलेला आहे त्यांनी. तर छान असं. आणि ज्ञानू इकडं असेल मसाला करत आहे आणि ही सगळी मंडळी आता पातेली धुवून आलेली आहेत नॉनव्हेजची तयारी लागायसाठी. तर इकडं अरे आज नवीन मेंबर हा आमची हात करत आहे ती समीक्षा तानाजी रानमाळे यांची मुलगी. तर ती हात केलेली आहे आणि ती आता चपातीचं गोळं बनवत आहे, त्यांना मदत करत आहे. आल्या ती कामाला बसलेली आहे. आणि इकडं प्रकाश रानमाळे यांचे कामगार बिहारी जेवण बनवायसाठी सुरुवात केलेली आहे. त्यांनी सांगत आहेत की पातेल घेतले, तेल घेतले. आज जरा युनिक तुम्हाला घालतो. इकडं ज्ञानूचा मसाला तर चालूच आहे बनवायचा आणि त्याचा मसाला बनवून झालेला आहे आणि ते आपल्याला दाखवत आहे. बघा कसा मसाला केलेला आहे, छान असा दाखवत आहे. एकदम खुश झालेली आहे आज ती. तुम्हाला दिसत असेल तिच्या चेहऱ्यावरचा आनंद. तर इकडं मसाला लसूण बघा हा कसा टाकलेला आहे नॉनव्हेज मध्ये. आणि इकडं अजून अध्यक्ष बाई चपात्या लाटण्यातच बिझी आहेत, चपात्या भाजत आहेत आणि हिटलर इकडे चपात्या लाटत आहेत. तर एकंदरीत मित्रांनो की आजचं जेवण नॉनव्हेज असल्यामुळे व्हेजवाली बाजूला आहेत आणि नॉनव्हेजवाली बाजूला आहेत. आणि सल्लूबाई तर सध्या गप बसलेले आहेत. आणि इकडं कुमार चिकन धुवत आहे आणि चिकन धुवून आणलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला दिसू शकत इथं की चिकन धुवून आणलेलं आहे मस्तपैकी. आणि आता सगळेजण जमा झालेले आहेत. आमचा छोटा पण इथं आलेला आहे लगेच चिकन बघून आणि त्याने चिकनचं पीस उचललेलं आहे. भीत नाही मित्रांनो, ते तुम्ही बघू शकत आहात. अवघा त्याने कसं चिकनचं पीस घेतलेलं आहे. अवघा बाबा चिकन बघा, चिकन बाबा चिकन असा तो कायमच म्हणतोय मित्रांनो. तर त्याने चिकन बिंदास दाखवून अवघा ते आता दाखवत आहे. अवघा एवढं मोठा करून मी चिकन खाणार आहे असं करून दाखवत आहे मित्रांनो. तर बिहारी मामांनी चिकन टाकत आहेत पातेलमध्ये, मस्तपैकी असं फ्राय करून घेत आहेत. त्यांनी जरा वेगळ्या प्रकारचं आज चिकन बनवणार आहेत लसूण वगैरे घालून. आपण जिथं लसणाच्या 4-5 कुड्या घालतोय तिथं त्यांनी अर्धा किलो लसूणच टाकलेला आहे यामध्ये आणि थोडं वेगळ्या प्रकारचं चिकन बनवत आहेत मित्रांनो. आणि हे कुमार आपल्याला कोंबडीचं पाय, कोंबडीचं डोकं दाखवत आहे मित्रांनो. तर हे सगळे रॉकीसाठी जोडणं आहे. हे काय असलं काय आम्ही काय खायचं नाही मित्रांनो. रॉकी म्हणजेच आमच्या कॉलनीचा बॉडीगार्ड. रॉकी हा प्रकाश रानमाळे यांचा म्हणजे सलूभाई यांचा पुत्र आहे, तुम्हाला माहीत असेलच. अवघा हा कोंबडीचं डोकं कसं आहे आणि कोंबडीचं पाय तर तुम्हाला दिसला असेलच. तर इथं आमच्या पोरग्यानं पराक्रम चांगलाच केला बघितला ना. तर इकडं कोंबडीचं पाय आणि डोकं मस्तपैकी चुलीमध्ये भाजून घेतलं जात आहे मित्रांनो. दिसलं काय तुम्हाला. तर आज रॉकीची चैनी आहे आमच्या. रॉकी म्हणजेच आमचा बॉडीगार्ड कॉलनीचा. आणि इकडं कुमार बघा टेस्ट करून बघितलेला आहे, छान झाले, झणझणीत एक नंबरच. तर कुमार भाऊ यांनी आता जोर दिलेला आहे, जरा चोबकतो. आणि इकडं शिव आमचा आलेला आहे घोड्यावर बसायला मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल तो आता घोड्यावर बसलेला आहे. आणि इकडं आयुष जरा आमची व्हेज बघा, व्हेज भाजी आमची काजू पनीर घातलेल्या अध्यक्षाबाईंनी आणि दाखवत आहे. आयुष आपल्याला चिडवत आहे कारण आम्ही नॉनव्हेज खाणार आहे आणि त्याने आज काजू पनीर खाणार आहेत म्हणून तो चिडवत आहे आम्हाला, तुम्ही बघत आहात. आणि इकडे सगळी निवांत बसलेले आहेत आता सगळं फोडणी वगैरे मारून. तर एकंदरीत आज आनंदाचा आणि जेवण आमचं तयार झालेलं आज ताटावर आलेलं आहे, मस्तपैकी घेतलेलं आहे, सगळे बसलेले आहेत. आणि हसमुखबाई आणि आमच्या ब्युटिशियन जस्ट आलेले आहेत आणि ते सध्या जेवण वाढत आहेत. त्यांनी बाहेरून जेवण आलेले आहेत मित्रांनो. आणि ज्ञानू हाय करत आहे आपल्याला. हाय ज्ञानू. तर जेवण छान झालेलं आहे. ती व्हेजिटेरियन आहेत, ती तिकडे बसले आहेत, नॉनव्हेजवाली आमच्या साईडला बसलेले आहेत आणि सगळे उठलेले आहेत. पण मी आणि कुमार अजून जेवत आहे मित्रांनो, कारण आम्हाला हसमुखबाईंनी भरपूर वाढलेलं आहे. मला सोडून खाता काय, खा. आणि ज्ञानू म्हटली काका तुम्ही निवांत खावा, मी तुम्हाला पाणी वगैरे काय लागेल ते देतो, काय काळजी करू नका. कुमार इकडं फोडं फोडत आहे मटणाचं. आणि सध्या आमचं जेवण
वगैरे झाला आणि कुमार भांडी आम्ही नॉनव्हेजचे भांडी आम्ही धुणार आणि व्हेजवाल्यांनी धुतले. तर इथं कॉलनीतले सगळे जमा झालेले आहेत टाटा बाय बाय करायसाठी. आणि आम्ही नॉनव्हेज आमचं लेट झाल्यामुळे आता आमची भांडी घासायचं काम चालू आहे मित्रांनो नॉनव्हेजवाल्यांचं. आणि चॉकलेट बॉय पाणी मारत आहे. तर इकडं आज खऱ्या अर्थाने चैनी झाली ते आमच्या रॉकी म्हणजेच कॉलनीचा बॉडीगार्डची. तुम्हाला दिसत असेल की आज त्याला नुसता मटणावर आहे तो. आणि इकडं अध्यक्षाबाई आणि सल्लूभाई चाललेले आहेत. त्यांना सगळे टाटा बाय बाय हसमुखभाई ब्युटिशियन तिकडं हे सगळेजण करत आहेत. ते पण म्हटले आता तुम्ही झोपा जावा आम्ही पण जातो. आजची पार्टी छान झाली आणि आजची पार्टी ही प्रकाश रानमाळे यांनी दिलेली आहे खास नॉनव्हेजवाल्यांसाठी. आणि अशा तऱ्हेने आजची पार्टी झालेली आहे मित्रांनो. तर सगळेजण टाटा बाय बाय करत आहेत. तुम्ही बघत असाल. जय हिंद जय महाराष्ट्र.